किचन हा प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या घराचा अतिशय महत्त्वाचा असा भाग. या किचनमध्ये काय असावं आणि काय असू नये हे प्रत्येक महिलेचं ठरलेलं असतं. पण कधी-कधी किचनमध्ये अशा गोष्टी असतात ज्याचा आरोग्यावरती परिणाम होतोय की नाही याचा विचार देखील आपण करत नाही. आता किचनमधील भांडीच घ्या ना. किचनमधील काही भांडी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आता ही कोणती भांडी असा विचार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका. जास्त ओरखडे पडलेली नॉनस्टिकची भांडी. नॉनस्टिकच्या भांड्यावरती एक कोटिंग असतं. जर ते जास्त खरडलं गेलं तर त्यातून हानिकारक रसायनं अन्नात मिसळू शकतात. त्यामुळे कोटिंग गेलेली भांडी तातडीने काढून टाका. ॲल्युमिनियमची जुनी किंवा खराब भांडी. ॲल्युमिनियममध्ये आम्लयुक्त पदार्थ म्हणजेच लिंबू, टोमॅटो असे पदार्थ शिजवल्यानंतर त्यातील काही अंश अन्नात मिसळू शकतात, ज्याचे आरोग्यावरती विपरीत परिणाम होतात. त्यामुळे अशी भांडी सहसा किचनमध्ये वापरूच नका. गरम अन्न प्लास्टिकमध्ये ठेवणे किंवा गरम करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, कारण त्यातून केमिकल्स बाहेर पडू शकतात. तांब्याची भांडी आतून कलई केलेली नसतील तर ती देखील अन्नावरती थेट परिणाम करू शकतात. त्यातील घटक अन्नात गेल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. जर तुम्हाला तांब्याची भांडी वापरायची असेल तर त्याची वेळोवेळी कलई करणं गरजेचं आहे. गंजलेली लोखंडी भांडी. गंजलेली भांडी वापरल्यास अन्नाची गुणवत्ता खराब होऊ शकते आणि त्याचा आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. तुटलेली किंवा क्रॅक असलेली भांडी, अशा भांड्यांमध्ये जंतू आणि बॅक्टेरिया वाढू शकतात. त्यामुळे ती देखील वापरणं सुरक्षित नाही. अनेकदा स्वस्तात मिळणारं भांडं कसं बनवलं गेलंय हे आपल्याला माहीत नसतं. अशा खराब दर्जाच्या मटेरियलमुळे त्यातून हानिकारक पदार्थ अन्नात जाऊ शकतात. त्यामुळे स्वस्त आणि दर्जाहीन भांडी किचनमध्ये वापरणं टाळावं. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.